जुन्नर शहरातील स्नेहधरा फाउंडेशनच्या वतीनं अनाम प्रेम येथील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त मॉर्निंग किटची भेट देण्यात आली आहे। अंध, अपंग आणि मूकबधिर विद्यार्थ्यांकडून 1 रुपयाही न घेता, सरकारी अनुदानही न घेता शेकडो विद्यार्थ्यांना जीवनात त्यांच्या पायावर सक्षम उभी करणारी एक अतिशय महत्त्वाची आणि नावाजलेली संस्था म्हणजे अनाम प्रेम। आज घडीला अनाम प्रेम मध्ये 100 अंध, दिव्यांग किंवा मूकबधिर विद्यार्थी निवासी राहून आपले शाळा महाविद्यालयीन शिक्षण, कौशल्य शिक्षण, कला, क्रीडा, तंत्रज्ञान इतकंच नव्हे तर स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत। अनेकांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी विविध स्पर्धात यश मिळवत आहे। तसेच खेळामध्येही अनेक विद्यार्थी यशस्वी होत आहेत। काही विद्यार्थी बँक, रेल्वे पासून तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या सरकारी आस्थापनांमध्ये चांगल्या पदावर नोकरीला लागलेत। हम भी किसी से कम नहीं हे जगाला त्यांनी दाखवून दिलंय। या अनाम प्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना मॉर्निंग किटची भेट देत स्नेहधरा फाउंडेशनने दिवाळीची सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन भूपेंद्र रासने यांनी केलं। अनाम प्रेम संस्थेला स्नेह भेट देण्याच्या निमित्त स्नेहधरा फाउंडेशनच्या वतीनं अनाम प्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त मॉर्निंग किटची भेट देण्यात आली। यावेळी स्नेहधरा फाउंडेशनचे अध्यक्ष भूपेंद्र रासने, पूनम रासने, नारायण मंगलाराम, विद्या मंगलाराम, वासंती तिरमल, संकेत होशिंग, क्षितिजा होशिंग, वैशाली राजसिंह, क्षितिजा हडप, कौस्तुभ देशपांडे, सोनाली देशपांडे, उमेश झोटिंग, स्नेहधरा फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच अनाम प्रेम संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते। नारायण मंगलाराम यांनी दिवाळी निमित्त शुभेच्छा देत संवाद साधताना हे यश हे विद्यार्थी का मिळवतात याची प्रचिती या भेटीत पुन्हा एकदा आली। स्वर्गीय दिनूभाऊ कुलकर्णी सभागृहात अतिशय शिस्तीत, रांगेत, शांततेत बसलेल्या मुलांनी आधी आमचं लक्ष वेधून घेतलं। कार्यक्रमाला अर्धा तास उशीर होत असतानाही कुठलीच घाई गडबड, बडबड किंवा गोंधळ न घालता शांत बसलेल्या मुलांचं आम्हाला विशेष कौतुक वाटलं। इतनी शक्ती हमें दे न दाता आणि पसायदानने कार्यक्रमाची सुरुवात झाली। मुलांनी गायलेल्या आणि त्याला तबला व हार्मोनियमच्या सरांची साज चढवलेल्या या सादरीकरणानं वातावरण चैतन्यमय झालं। उपस्थितांच्या काळजाला हात घालणाऱ्या या स्वागत गीताने सर्वांना खुश करून टाकलं। कोणी क्रीडा प्रकारात निपुण आहे तर कोणी गायन वादन। या विद्यार्थ्यांचे हे एक गुण या सर्व विद्यार्थ्यांमध्ये भरले। त्या प्रत्येक चिमुकल्यांनी गुण सादर केल्यानंतर वाजणाऱ्या टाळ्यांनी उर अभिमानानं भरून येत होता। पूनम रासने आणि वैशाली राजहंस यांनी दीपावली शुभेच्छा देत संवाद साधताना सांगितलं की बोलायला आणखी खूप काही आहे, पण इथे अनुभवायला अद्भुत आहे। इतका आनंद, प्रेरणा आणि जगण्याचं बळ या मुलींनी आम्हाला दिलं। यावेळी वासंती तिरमल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। नमस्कार। आज आम्ही अहिल्यानगर येथील अनाम प्रेम संस्थेला गेले 12 वर्षापासून आमचे स्नेहधरा फाउंडेशनतर्फे आम्ही दरवर्षी दिवाळीची सुरुवात आमची होत असते। या मुलांसोबत आम्ही येतो तेव्हा आम्हाला खरा दिवाळीचा आनंद होत असतो आणि आमची सर्व मित्रपरिवारातर्फे आम्ही यांच्यासोबत आमची दिवाळी साजरी करतो। यांच्याकडे बघून आम्हाला वर्षभराची जी ऊर्जा आणि जी प्रेरणा असते ती मिळत असते, जेणेकरून वर्षभर आम्हाला उत्साह वाटतो आणि ह्या मुलांकडे बघून खरंच आयुष्य किती सुंदर आहे आणि आपण थोड्या अडचणी आल्याच्या नंतर दुःखी होतो हे आम्हा सर्वांना कळतं। त्यामुळे आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे आम्ही गेल्या 12 वर्षापासून आम्ही ही सेवा करत आहोत आणि पुढेही आमचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही ही अशी सेवा चालू ठेवू याचा प्रयत्न नक्कीच करू। धन्यवाद। नमस्कार, मी नारायण मंगलाराम, स्नेहधरा फाउंडेशनच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही आम्ही आज आपल्या अहिल्यानगर शहरातल्या अनाम प्रेम या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने काहीतरी छोटीशी भेटवस्तू देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। गेल्या 1 तापापासून 12 वर्षांपासून आम्ही अनाम प्रेम संस्थेला आमच्या मित्रमंडळीच्या वतीने या स्नेहधरा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी येऊन दिवाळीच्या निमित्ताने कुठली तरी भेटवस्तू मॉर्निंग किट मुख्यत्वे देत असतो। या ठिकाणी खऱ्या अर्थाने आल्यानंतर म्हणजे अनाम प्रेम संस्थेकडूनच खूप काही या विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर, या चिमुकल्यांना पाहिल्यानंतर जीवन जगण्याचा संघर्ष ते जे करत आहेत आणि तो पाहिल्यानंतर त्यांच्याकडूनच बळ आम्हाला या निमित्ताने मिळत असतं। इथं आल्यानंतर आपण काही देण्यापेक्षाही त्यांच्याकडनं खूप काही मोठ्या गोष्टी, ऊर्जा असेल, जीवन जगण्याची उर्मी असेल किंवा संघर्ष करण्याची त्यांची जी धडाडी असेल ती घेऊन आमची संपूर्ण टीम या ठिकाणावरनं जात असते आणि 12 वर्षापासून संकेत भाऊ आहेत, भूपेंद्र रासने आहेत किंवा क्षितिजा हडप मॅडम आहेत, वैशाली राजहंस मॅडम आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवत आहोत।
यंदा 12 वर्ष पूर्ण होत आहेत, या गोष्टीचा आनंद आहे आणि भविष्यातही कायमच अनाम प्रेम संस्थेबरोबर काम करण्यासाठी आमची संपूर्ण स्नेहधारा फाउंडेशन खूप उत्सुक आहे आणि या निमित्ताने मी संपूर्ण अनाम प्रेम संस्थेतल्या या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना आमच्या सर्वांच्या वतीने दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षी त्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी संकेत कोशी. भूपेंद्र रासने मित्र परिवार आणि स्नेहधारा फाउंडेशनच्या वतीनं गेले 12 वर्ष झाले आम्ही अनाम प्रेम या संस्थेला दिवाळीनिमित्त आवश्यक अशा मॉर्निंग किटची आम्ही भेट देऊन एक खरुताईचा वाटा उचलत असतो. या योगदानाला आज आमचे 12 वर्ष पूर्ण झालेत, एक तर पूर्ण झाले आणि याच गोष्टीचा हात धरत आम्ही मागे 27 जुलै रोजी एक मोठा कार्यक्रम मानसग्रामसाठी घेतला होता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ही जे म्हण आहे त्याची छोटी आम्ही खारुताईचा वाटा म्हणून ही कन्सेप्ट म्हणा किंवा मैत्रीचा हात म्हणा अनाम प्रेम बरोबर आजतागायत 12 वर्ष ठेवला आहे. आमची दिवाळीची सुरुवातच मुळात त्यांच्यापासून सुरुवात होते. आधी आम्ही त्यांच्यासाठी ह्या सगळ्या किट घेतो आणि मग आम्ही आमची दिवाळी साजरी करतो. हा आता 12 वर्षात ही तपश्चर्या परिपूर्ण व्हायला लागली. मी माझ्या संपूर्ण परिवारातर्फे तसेच स्नेहधारा फाउंडेशन आणि रासने परिवाराच्या वतीनं मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.